मतमोजणीला काही तासाचा कालावधी शिल्लक आहे। आपल्यासोबत नांदेड काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आहेत। सर काय सांगाल, आपण सांगितलं होतं की 1 लाख मताने आम्ही निवडून, आज काय वाटतं? 26 तारखेला नांदेड लोकसभेचे मतदान झालं आणि जवळपास आज 1 महिना झाला मतदान। या 1 महिन्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांशी, मतदाराशी चर्चा केली आम्ही। एकंदर वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। ही जागा काँग्रेसच्या पारड्यात पडणार आहे। निश्चित नांदेड लोकसभेचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी विजयी होणार आहे। सर आपण जर बघितलं तर काल TV9 चा एक्झिट पोल आला, त्यात तुम्ही कुठेतरी नांदेड लोकसभेत पिछेडवर दाखवताय, काय सांगाल? कसं आहे, आता प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असू शकतात। हा अंदाज आहे। प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये फील्डवर काम आम्ही केलं, मतदाराशी संवाद आम्ही साधला, तो अंदाज आम्हाला आहे आणि ही जागा निश्चित काँग्रेस पक्षाच्या पारड्यामध्ये येणार। ऐन लोकसभेच्या तोंडावर अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला, निवडणूक जड गेली असं वाटतं काँग्रेस? माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला। खरं म्हटलं तर ते BJP मध्ये गेल्यामुळे उलट ही निवडणूक मला सोपी झाली असं मला या ठिकाणी सांगायचं। बरं, म्हणजे काँग्रेसमधून BJP गेल्यामुळे काही काँग्रेसमध्ये फरक पडला ना असं म्हणायचं? कसं आहे साहेब, काँग्रेसमध्ये मधून BJP मध्ये गेले काही ठराविक मोजके लोक, BJP मध्ये त्यांच्यासोबत गेले, पण सर्वसामान्य मतदार हा काँग्रेसच्याच बाजूने राहिला आणि काँग्रेसला मतदान केलं। म्हणजे काँग्रेसला दुसरे चव्हाण मिळाले म्हणायचे तर? अर्थात तसं समजा ना, दुसरे चव्हाण मिळाले, आम्ही आहोतच की चव्हाण। महायुतीचे उमेदवार चिखलीकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय, कसं बघता याच्याकडे? तो प्रत्येकाचा अंदाज आहे। मी दावा केला 1 महिन्यापूर्वीच मतदान झाल्यावर की जवळपास 1 लाखाच्या मताने मी निवडून येणार। आज 1 महिन्याखालीच सांगितलं। प्रत्येकाचे अंदाज असू शकतात। खासदार झाल्यानंतर प्रामुख्यानं कोणते प्रश्न नांदेड लोकसभेतले सुटलेले पाहायला मिळतील? निवडून आल्यानंतर या नांदेड जिल्ह्यातल्या शहराचे अनेक प्रश्न आहेत, जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, नांदेड जिल्ह्यात औद्योगिकाचे प्रश्न आहेत, नवीन फॅक्टऱ्या आणण्याचा प्रश्न आहे। अनेक लोकांना या ठिकाणी मजुरांना कामाला हात देण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आणावे लागतील। त्या दृष्टिकोनातून या नांदेड जिल्ह्यामध्ये रस्त्याचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी काम करतो। काल राहुल गांधींनी ऑनलाईन बैठक घेतली, आपलं मार्गदर्शन केलं। त्यांनी सांगितलं की मतमोजणी करताना विशेष काळजी घ्या, EVM लक्ष ठेवा। आता कसं आहे, राहुल गांधींनी काल सगळ्याला सांगितलं, सगळ्या उमेदवारांची कॉन्फरन्सवर बैठक घेतली आणि ज्या काही सूचना पक्षातर्फे द्यायच्या होत्या त्यांनी दिल्या आणि मतमोजणीच्या वेळेस आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन मतमोजणी केली पाहिजे असा आदेश दिला। उद्या निकाल हाती येणार आहे, मनात शंका धाकधूक उमेदवार म्हणून? मी अनेक निवडणुका लढवल्या, काही जिंकल्या, काही हरलोय। जो माणूस निवडणुकीला समोर जातो मनामध्ये कसलीही धाकधूक नसते। तुम्ही आज बघा, मी आज फ्री वातावरणात इथं बसले, उद्या निकाल जरी असला लोकांच्या सान्निध्यात आहे आणि कसलीच मनामध्ये भीती नाही, कारण मला स्वतःला आत्मविश्वास आहे की उद्याचा या नांदेड जिल्ह्याचा खासदार मीच होणार। शेवटचा प्रश्न, आपण आता म्हणाल की 1 लाख मताने माझा विजय होईल, विशेष करून अशोकराव चव्हाणने ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं भोकर, त्यातून किती लीड मिळेल? मला अपेक्षा आहे भोकर मतदारसंघातून जास्तीची मताधिक्य मला या ठिकाणी मिळणार, हे मी निश्चित सांगतो। निश्चितच हे होते नांदेड काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण, ज्यांनी सांगितलं की 1 लाख मताने माझा विजय होईल आणि अशोकराव चव्हाण भाजपात गेल्याने ही निवडणूक सोपी झाली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।